राधे 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 राधे. प्रत्येक वेळेस भागवताचे नवीन नवीन चेहरे असतात तिथे बसलेले. आपण भागवताच्या महात्म्याविषयी बोलत आहोत. माझ्या समोर जो ग्रंथ ठेवलेला आहे श्रीमद भागवत पुराण शास्त्र, हे तुम्ही शाळेत असताना नमस्कार करायचा सगळ्यांनी. ह्या ग्रंथाच्या दर्शनाने मोक्ष मिळतो, फक्त दर्शनाने. मग वाचल्याने घरात ठेवल्यानंतर किती फळ मिळणार आहे. याला शास्त्र म्हटलंय. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, पण जरा नवीन चेहरे म्हणून सांगते. शास्त्र आपण शाळेमध्ये शिकतो, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, सायन्स इंग्लिशमध्ये. तर सायन्स मध्ये काय असतं की जीवशास्त्र म्हणजे जर बायो असेल तर त्या जीवाचा जन्म कसा होतो, तो वाढतो कसं, ह्याविषयी माहिती असते. मग याला शास्त्र का म्हटलेलं आहे. भागवत भक्ती कशी करायची देवाशी. सगळ्यांना प्रश्न असतो की मंदिरात गेल्यावर नमस्कार कसं करायचं. काही काही म्हणतात की ताई आम्ही स्वामींना काही मागतच नाही, आम्हाला कळतच नाही काय बोलायचंय. हे जे कनेक्शन तयार करायचं आहे त्याच्याशी कुठलं नातं जोडायचंय. असं म्हणतात की आपण जेव्हा भक्तीला सुरुवात करतो ना, तर इथे तुम्ही जेव्हा मठात येतात, आपण येतो, नमस्कार करतो, बाकीची लोक. मला बऱ्याच वेळा प्रश्न असतात की ताई आम्ही नवीन आहोत, आम्हाला काय करायचं ना हे माहिती नाहीये. तर नवीन किंवा जुन्या सगळ्यांसाठीच सांगते की जेव्हा आपण अध्यात्मात नवीन येतो, एखाद्या देवाला आपलं दैवत मानतो ना, तेव्हा त्याच्याशी एक नातं जोडायचं आहे. म्हणजे स्वामी आहेत आपले, तर मग तुम्ही त्यांच्याशी वडिलांचं नातं, आजोबांचं, इव्हन एखादा मुलगा, एखाद्या स्त्रीला मुलं आणि मुलीपैकी मुलगा नसेल तर तिला अशी इच्छा असेल की अरे माझं मुलाचं स्वप्न अर्धच राहिलं, तुम्ही स्वामींना मुलगा सुद्धा मानू शकता. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल, तसं वाटतं ना की अरे मी राखी कोणाला बांधावी, भाऊ नाही, माझ्या मुलांना मामा नाही, असं एक फिलिंग असतं ना. भाऊ इथं जगातलं मला वाटतं सगळ्यात श्रेष्ठ नातं असतं. तर तुम्ही स्वामींना भाऊ मानू शकता, एक मित्र सुद्धा मानू शकता. मित्र कोण असतो ना की आपल्या मनातल्या, नवरा काही बोलला, घरातले काही बोलले तर आपण एक कोणतरी आपलं फ्रेंड असतं. मग ती मैत्रीण पण असू शकते की तिला आपण लगेच फोन करून सांगतो, अरे आज ना असं असं झालं, मला मिस्टर असेच बोलले. म्हणजे मनातली जी गोष्ट आपण आई वडिलांना सांगू शकत नाही, नातेवाईकांना सांगू शकत नाही, तो सखा असतो. राधाचा कृष्ण कोण होता, पती सुद्धा नव्हता, तो सखा होता. सखा सुद्धा म्हणजे आत्म्याचं नातं आहे. आपली मठातली एखादी मैत्रीण तयार झालेली असते, मग तिच्याबरोबरच आपण मठात येतो, तिच्याशीच बोलतो, तिच्या बाजूलाच बसायचा प्रयत्न करतो. काय असतं आपलं, काही रक्ताचं नातं नसतं, पण ती आपली सखी झालेली असते. तर कृष्णाला तुम्ही सखा मानू शकता, एखाद्या बाळासारखी त्याची सेवा करू शकता. त्याला लहान एखादी मूर्तीच आणली, मी कधीच देवांना मूर्ती म्हणत नाही, तर त्या श्रीकृष्णाला आणलं ना तर त्याला गादी करा छोटीशी, रात्री त्याला पांघरून आडवं बघा, दिवसभर बाळकृष्ण बाळासारखा 3 पायावर आणि एक हात वरती आहे, अशा अवस्थेत बसलेला असतो. तर काय करायचं आहे ना, त्याच्यासाठी छोटीशी गादी करायची, त्याला एका कुशीवर झोपवायचंय. थंडीचे दिवस आले त्याला छोटीशी टोपी शिवायची आहे, उन्हाळ्याचा दिवस त्याला पंखा लावायचा आहे, त्याला रोज दूध भात खाऊ घालायचा आहे, पाणी द्यायचंय. याच्याने काय होतं ना, आपला त्याच्या प्रती भाव वाढतो. ते भाव कसा वाढवायचा आहे त्याची माहिती या ग्रंथामध्ये दिली आहे. त्यामुळे आजपासून सगळ्यांनी आपण एक प्रयोग करूया, डोळे बंद करूया आणि तुम्हाला जे वाटतंय की आजपासून एक तर सरळ बसायचं. जेव्हा आपण आध्यात्मिक गोष्टी ऐकायला लागतो ना, आरामात केव्हा बसतो आपण, घरामध्ये आरामात बसलोय, आपल्या समोर श्रीमद भागवत बसलंय. कधी भागवताकडे पाय करून बसायचं नाही आहे, कारण हा साक्षात श्रीकृष्ण आहे. तर डोळे बंद करून विचार करा की आजपासून म्हणजे माझं आणि स्वामींना मी आजोबांसारखं मानते किंवा वडिलांसारखं. ऍक्च्युली मी सगळीच नाती, कधी आईची आठवण आली तर स्वामी आई आहे. तर एक नातं आजपासून पहिली सुरुवात आपण भागवताची कशी करूया, एक नातं तयार करूया त्या श्रीकृष्णाशी. डोळे बंद करा सगळ्यांनी. आणि तुम्हाला जो भाव येतोय की स्वामींना किंवा श्रीकृष्णाची पण इथे आहे, श्री महाराज साक्षात इथे बसले, तर तुम्हाला काय वाटतंय, मला मुलगा वाटतोय, मला सखा वाटतोय, मला आजोबा, मला वडील. जे नातं आज तुम्ही ठरवाल ते आयुष्यभर तुम्हाला तसंच जपायचंय. ते नातं ठरवलं तुम्ही मनामध्ये, प्रत्येकाचं वेगळं असणार आहे. काका मामा तुम्हाला जे आवडेल ना ते नातं. डोळे उघडा. हे नातं बघा आजपासून तयार झालेलं आहे. पहिल्यांदा नातं आपलं लग्न झाल्यावर काय होतं, आपले सासू सासरे, पती पतीशी नातं लग्नाच्या दिवशी तयार होतं, मग पुढे संसार होतो ना. तसं आज आपण काय केली, पहिली गोष्ट काय केली आहे, स्वामींशी किंवा श्रीकृष्ण, श्रीकृष्ण आणि स्वामी काही वेगळे नाही, त्या ईश्वराशी नातं जोडलंय. मग जर तुम्ही कोणापैकी त्याच्यातल्यापैकी भावाचं नातं जर जोडलं असेल ना,
तर राखी पौर्णिमेला ह्या भावाला विसरायचं नाहीये, येऊन राखी बांधायची. वडील असेल तर मस्त यायचं आणि फादर्स डेला स्वामींना म्हणायचं, स्वामी हॅपी फादर्स डे. आपण बापावर ध्यान घेतलं होतं. असं नातं, ते भक्ती कशी करायची, त्याच्याशी कसं बोलायचं, त्याला काय प्रार्थना करायची, मला तो मिळावा ही माझी या जन्मात इच्छा आहे, पण मला माहिती नाही आहे की तो मला खरंच या जन्मामध्ये मिळणार आहे का. तर खरंच तो ह्या जन्मात, ह्या क्षणाला जरी तुम्ही ठरवलं ताई आम्हाला आत्ता स्वामींचं दर्शन हवंय, तुम्हाला ह्या क्षणाला दर्शन हवं, तर ते मिळू शकतं. फक्त तेवढी आपली तयारी पाहिजे. पण काय होतं, आपली तयारीच कमी पडते, आपलं लक्ष सगळं बाहेर असतं. आणि इकडे बाहेर इन द सेन्स आत्ता बाहेर असं नाही, आपलं लक्ष घरी, अरे गेल्यावर काय करायचं, आज गुरुवार आहे ना, नैवेद्य दाखवायचंय, मी गॅस बंद करून आली की नाही, अरे तो बसलेला आहे ना, गॅस जरी चालू असेल ना, तो श्रीकृष्ण माझ्या घरी येईल आणि गॅस बंद करेल. जेव्हा लहानपणी मी, म्हणजे माझ्या मुली लहान होत्या आणि मी काही कार्यक्रमांसाठी बाहेर गिरनारला जायची, कुठे जायची ना, तर त्या जाताना स्वामींना सांगायची, ह्या तीनही मुली तुमच्यावर मी सोपवून जात आहे, अक्षरशः स्वामी त्यांची काळजी घ्यायची. हा विश्वास, ही एक एक पाऊल आता आपण नातं तयार केलेलं आहे आणि एक एक पाऊल आपण पुढे जाऊ. मागच्या वेळेस सांगितलं होतं की हा भागवत ग्रंथ म्हणजे काय आहे, की जेव्हा श्रीकृष्ण देह ठेवायला लागले होते, त्यांचा अंत जवळ आला होता. खरं तर ईश्वराचा अंतही नसतो, म्हणजे जन्मही नसतो आणि मृत्यूही नसतो, पण ईश्वर आपल्याला दाखवून देतो. रामानेही दाखवलं आहे, कृष्णानेही दाखवलंय की मी जेव्हा जेव्हा मनुष्य जन्म घेतलाय, मलाही दुःख झालं आहे, मलाही यातना झालंय. त्यामुळे जेव्हा आपण अडचणीत असतो आणि महाराजांना सांगतो की महाराज बघा ना, हे कामच होत नाहीये, माझ्या मुलांचं नीट होत नाही, तेव्हा फक्त यांना आठवायचं, राम पत्नी सोबत किती दिवस राहिला होता, कृष्ण त्या युद्धामध्ये देव होता तरी त्याला युद्धात उभं राहायला लागलं होतं, आणि शेवटी मृत्यू कसा झाला होता, तर रामाने जेव्हा बाणाने, मला त्यांचं नाव पटकन आठवत नाहीये, बाण रामाने मारला होता ना, तो वाली होता मागच्या जन्मामध्ये, मला तो शब्दच पटकन तोंडात येत नव्हता, की वालीला रामाने लपून मारलं होतं झाडाच्या मागे, आणि तेव्हा त्या वालीने पुढच्या जन्मामध्ये श्रीकृष्णाला मारलं होतं. पण जेव्हा सीतेला शोधण्यासाठी ते चालले होते आणि त्यांनी त्या एका राजाचा बाणाने लपून त्याचा मृत्यू, म्हणजे त्यांनी बाण मारला होता ना, तेव्हा त्यांनी तो जो शाप दिला होता आणि तोच बाण नंतर काढून तो नदीमध्ये फेकून दिला होता. तो नदीमध्ये फेकल्यानंतर एका नावाड्याला तो बाण मिळाला, त्या नावाड्याने त्याच्यापासून खिळा बनवला आणि तो बाणाला लावला. आणि जेव्हा श्रीकृष्ण झाडावर बसले होते ना, तेव्हा त्यांचा पाय कसा होता, हिरव्या रंगाचा, त्यांचा रंग जो होता ना, तो नीलवर्णीय होते. तर त्याला जो शिकारी होता त्याला काय वाटलं की इथे कुठेतरी पक्षी किंवा प्राणी दिसतोय, म्हणून त्या पायाच्या दिशेने त्यांनी तो बाण मारला होता